महामानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, बसवेश्वर, सर्व महामानवांना अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शेका पक्षाचे प्रमुख भाई जयंत पाटील, आपले लोहा कंधारचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आणि सर्व स्टेजवरील प्रतिष्ठित मंडळी, सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते आणि माता भगिनींनो, काल सगळ्यांना असं वाटलं की आता आपल्याला सोनियाचा दिवस आला, कारण आशा श्यामसुंदर शिंदेंची उमेदवारी शेका पक्षातून जाहीर झाली. परवा मीटिंग झाली तेव्हा सगळ्यांची इच्छा होती की ताईंनी उभं राहावं, पण मला असं वाटत होतं की आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी आपल्या मतदारसंघाचा विकास वाखाणण्याजोगा केलेला आहे की आत्तापर्यंत तो विकास कुणीही बघितलेला नाही, ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात. लोहा शहरासाठी 200 कोटीचा निधी, कंधार शहरासाठी 220 कोटीचा निधी आणि पूर्ण मतदारसंघासाठी प्रत्येक गावात, वाडी, तांड्यात सगळीकडं निधी आणि काम. कित्येक लोक म्हणे ताई आम्ही विकासाला बघूनच तुमच्याकडं प्रवेश केला, आणि ही सर्व माणसं म्हणजे ही सर्व कार्यकर्ते जे मिळाली हे सगळे जमली, ते रोजानी आणलेली नाहीत, तर हे सगळे आपल्या विकासाच्या कामावर आलेली जोडलेली माणसं आहेत, जीवाभावाची माणसं आहेत. आणि मला विश्वास आहे की तुम्ही सगळ्याजणी माता भगिनी, आता आपल्याला एक महिला उमेदवार, आपली लाडकी बहीण, आपले सगळ्यांचे प्रश्न जाणून दुःख सोडवणारी, आणि तुम्हाला अनुभव आहे बाई सगळ्यांना की मुंबईत आल्यानंतर तुमचा प्रश्न कसा सोडवला, की एकाने केला फोन, दुसरीने केला, तिसरीने केला, आणि 50 जणींचा प्रश्न सोडवला. काल परवा कंधारमध्ये 150 बायका आल्या माझ्या, आणि त्यांचा 2 दिवसात प्रश्न सोडवला. अशा कित्येक बायकांना रोजचा अनुभव आहे की आपली बहीण ही कसं काम करते आणि प्रश्न सोडवते. तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेलं आहे, मागच्या 5 वर्षापूर्वी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांचा निकाल रात्री 10:30 वाजता लागला आणि रात्री 12 वाजता विजयाची सभा झाली. पण तुमची ही लाडकी बहीण रात्री 12 वाजता विजयाची सभा झाली आणि 3 महिने म्हणजे प्रचार करून थकली नव्हती, तर धो पाऊस पडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर 8:30 वाजता हजर होती, याचे तुम्ही साक्षीदार आहात. आणि त्या 8:30 पासून आत्तापर्यंत मी रात्री 12 वाजेपर्यंत रोज मतदारसंघात असते आणि तुमचे प्रश्न सोडवत असते. आता प्रश्न राहिला की आपली उमेदवारी महाविकास आघाडीची आहे का? आपली उमेदवारी महाविकास आघाडीचीच असेल असे आपले पक्षप्रमुख शेका पक्षाचे जयंतभाई सांगतील, त्यांनी वर काय काय चर्चा केली ते. आणि आता ते काल एक जण म्हणाले, एक नेते म्हणाले की आम्ही 6 पक्ष बदलले म्हणे, 6 चिन्ह बदलले. बघा म्हणे त्यांना किती संघर्ष आहे. अहो तुम्ही 6 पक्ष बदलले ते तुमच्या खुर्चीसाठी बदलले. तुम्हाला इथं जागा मिळाली नाही की लगेच दुसरा पक्ष, इथं जागा मिळाली नाही की लगेच दुसरा पक्ष. तुम्ही जनतेचा विचार केला नाही, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या नाही, तुमचे कार्यकर्ते लोकांना कशी तोंड देतील याची जाणीव नाही तुम्हाला. आज एका पक्षाचा प्रवेश, आज एका पक्षाचं तुम्ही बोलणार आणि उद्या लगेच त्या पक्षाला शिव्या देणार. पण लोहा कंधारची जनता वेडी राहिली नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे की खरं कोण आहे. आत्तापर्यंत ज्या टीका केल्या गेल्या की शेका पक्षाचे जयंतभाई यांना काय तिकीट देणार आहेत, देणार नाहीत, पण तुम्ही आत्ताच पक्षप्रमुख आमचे साक्षीला आहेत, त्यांनी स्वतःहून बोलवून सांगितलं आशाताई तुम्हाला आमच्या पक्षातून निवडणूक लढवायची आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे मीडियावर की शेका पक्षाचं तिकीट यांना मिळणार नाही आहे. आणि शेका पक्षाचंच नाही तर ह्या आमच्या विकासाचं रात्रंदिवस गोरगरिबांची सेवा केलेलं 6च्या 6 पक्ष म्हणत होते की आमचं तिकीट घ्या. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण तिकीट सोडलं म्हणून त्यांना ते तिकीट मिळालं.
पण आपण ते तिकीट का सोडलं? कारण माहीत आहे शेतीमालाला भाव नाही. एवढी महागाई वाढली, शेतीचे जे काही लागतंय खत बियाणं 4 पटीनं 5 पटीनं वाढलं आणि मालाला मात्र भाव नाही. बेरोजगारी वाढली, महिलांना काम नाही, बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जास्त वाढले आणि शेतकऱ्यांचे तर एवढे हाल झाले की 4,000ला सोयाबीन असेल तर त्याचा खर्च 3,500 रुपये होतो. मग अशा पक्षासोबत जाण्यापेक्षा किंवा मला काही मुस्लिम बंधूंचे फोन आले, ताई आप युवती के साथ जाओगे तो हम तुम्हारे साथ नहीं है. लेकिन मैंने कहा मैं जाने वाली नहीं हूँ. कारण आपलं तिकीट इथं असताना आपण दुसरीकडे जाणं मला उचित वाटलं नाही. तुम्ही जाणता आम्ही गेले 40 वर्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब गोरगरिबांची सेवा करतात आणि जातीपातीचं अजिबात बघत नाहीत. पण इथं आल्यानंतर आम्हाला 5 वर्ष झालं आमदार होऊन तुम्ही स्वतः अनुभवतात, सगळा विकास अनुभवता, जातपात बघता. या लोहा शहरामध्ये जातीपातीचं राजकारण करून स्टंटबाजी करून प्रत्येक गोष्टीला मी केलं याचं एवढं श्रेय घ्यायची सवय झाली होती की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसवणार तर मी बसवणार, त्याला 2 वर्ष गाजावाजा लाठीचार्ज काय गरज होती. पण मला आनंद होतो की आमच्याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला, 25 वर्षापासून रखडलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला, बसवेश्वरांचा पुतळा बसला आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सुद्धा पुतळा आमच्याच काळात बसला. खरं मला वाईट वाटतंय की आपण एवढ्या उन्हात बसलात, पण मला माहीत आहे लाडका भाऊ सख्या बहिणीचा झाला नाही तर तुमचा काय होणार. अहो मला सांगा, ज्या बहिणीनं लहानपणापासून त्याच्या सोबत राहिली, खाऊन खेळली, एका मायचं दूध पिलं आणि ती रात्रंदिवस त्याच्यासोबत राहिली, त्याच्या सुखासाठी झटली. तुम्हाला माहिती आहे की बहिणीची माया कशी असती. वेड्या बहिणीची ही वेडी माया आणि ह्या वेडे मायापायी माझा भाऊ किती मोठा होतोय, माझा तर नवरा कमिशनर आहे, तो आमदार होतोय, तो खासदार होतोय, याच्यातच मी आनंद मानला होता. पण त्या भावाला कळलं नाही की कुठं थांबावं. अरे तुला नांदेड जिल्ह्याच्या जनतेने हाकलल्यावर तुला लोहा कंदारच सापडला का? तिथं नाकारलं तुला, मग तू लोहा कंदारच का निवडलास बाबा? तुला जर वाटत होतं बहीण भावानी एकत्र येऊ नये तर तुला दुसरे पुष्कळ मतदारसंघ होते, तू तिथून लढायला पाहिजे होतं. पण याचा अर्थ तू दाखवून दिलास जनतेला, सगळ्या बहिणींना दाखवून दिलास की मी बैमान आहे, मी बैमानकी करतोय, माझ्या बहिणी समोर येऊन भांडतोय. अरे सगळ्या जगाला माहिती आहे की ही बहीण, एवढ्या सगळ्या बहिणीचं काम तुझ्या मागे राहून एकट्या बहिणीनं केलं होतं आणि तुला कुठंतरी वाटलं पाहिजे, थोडी लाज वाटली पाहिजे मनाला. काल तू सगळ्यांच्या समोर म्हणतोस एक बहीण गेली म्हणून काय झालं, या सगळ्या बहिणी आहेत. अरे थोडंसं तुला काहीतरी वाटायला पाहिजे होतं म्हणण्यापूर्वी. तुझी बहीण कशी होती, तुझ्या बहिणीने तुझ्यासाठी काय काय केलं होतं. तू तुझ्या सख्ख्या बहिणीला जर बैमान होतोस तर ह्या बहिणी तुझी नोंद ठेवणार आहेत. या बहिणींना माहीत आहे की असे भाऊ असतात आणि ह्या बहिणींना हेही माहीत आहे की आमची जर बहीण निवडून आली, आमची लाडकी बहीण निवडून आली तर आम्हाला लाडक्या बहिणी जाऊन रडता येते, आमचं दुःख सांगता येते. कारण तुला माहिती असेल की राहू द्या हो, तुम्हाला माहिती असेल की सासरी गेल्यानंतर बहिणी भावाला दुःख सांगत नाहीत, बहिणी बहिणीलाच दुःख सांगतात. तर ह्या बहिणी त्यांना खांदा मिळणार आहे दुःख सांगायला. एक लाडकी बहीण गेली तर काय झालं, ह्या सगळ्या बहिणी आहेत. अरे तुला एवढे सगळे बंधू दिसत आहेत माझ्या पाठीमागं. अरे या सगळ्या बंधूच्या आग्रहापायी मी उभं राहिली आहे. हे सगळे बंधू रडत होते, ताई तुम्ही उभं राहा, तुमचा विजय निश्चित आहे. आयुष्यभर सर्वांच्या सुखदुःखात निस्वार्थीपणे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी कामं केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून
मी काम केलं आणि गेले 5 वर्ष इथं आल्यानंतर राजकारण म्हणल्यावर सगळ्यांनाच करावं लागतं. माझे दीर, जाऊ, माझं पुतण्या, माझी मुलगा आणि आता माझ्या सुनबाई पण तुम्ही बघताय. बघता बघता आता तिला 6 महिने झाले. ती पण तुमचं काम करताना कशी दिसेल ते तुम्ही प्रत्यक्षात बघाल. आणि काल म्हणालात तुम्ही की ह्या मतदारसंघाचं वाटोळं होतोय, बट्ट्याबोळ होतोय म्हणे. अरे ह्या म्हणणाऱ्याला जरा आत्मचिंतन कर रे बाबा. काय बट्ट्याबोळ केला? काय तुझ्यासारखे घराघरात भांडणं लावले, कुणाचे डोकं फोडले, कुणावर केसेस केल्या? अरे घर घर केसेस केल्यास तू. प्रत्येकावर ॲट्रॉसिटी ऐकलं नाही तर बोटं छाटणं आणि बोटं छाटून स्वतःचं महत्त्व वाढवून घेतोस काय? पण ह्या जनतेला सगळ्या कळते की कुणाचा त्रास काय आहे. अरे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार झाल्यानंतर आम्ही कोणत्या वाळूवाल्याचे आणि गुटखा मटका दारू व्यापारी कोणीही सांगावं की तहसील पोलीस कुणाचा हप्ता मागितला किंवा तुम्ही ह्याच्यासाठी खर्च द्या म्हणून कुणाला पाठवलं? आम्ही कुणाचे हप्ते जप्ते घेतले नाहीत, आम्ही कुणाची टक्केवारी घेतली नाही. प्रामाणिक काम केल्याची ही पावती आहे आणि ही पावती आता मतदानातून मिळणार आहे. कारण ह्या शेवटी सगळ्यांना माहिती आहे की खरं काय आहे. कारण असंच जर होत गेलं तर देश बुडून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात पण काय होतंय. अहो विकासाच्या राजकारणापेक्षा एकमेकाचे घरं फोडणं, एकमेकाचे पक्ष फोडणं याच्या व्यतिरिक्त काहीही झालेलं नाही आहे. आत्ताही लाडकी बहीण योजना आणून खुश करावं असं सगळ्यांना वाटलं. लाडकी बहीण योजना आणली आणि त्याचे पैसे दिले गेले. पण लाडक्या बहिणीला माहीत आहे की आपल्या नवऱ्याला जिवंत मारतोय आणि बहिणीला वर चढून ठेवतोय. अरे नवऱ्याला मारतोय म्हणजे काय? शेतीमालाला भाव नाही, नोकरी नाही म्हणून कित्येक तरुण लग्नाविना राहिलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे माता भगिनींनो, तुमचे मुलं शिकलेले आहेत आणि नोकऱ्या नाही आहेत. अशा कित्येक गोष्टीवर सरकारमध्ये होत आहेत. आणि लाडक्या बहीण योजना आली म्हणून सगळ्यांचे बिलं रुकवल्या गेलेत. कारण सरकारकडं पैसा नाही आहे. सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची बिलं रुकवल्या गेलेली आहेत. शेतकरी आत्महत्येची बिलं रुकवल्या गेलेली आहेत. जे ठिबकसाठी पैसे दिले जात होते, शेतकऱ्यांच्या ज्या योजना होत्या त्या सुद्धा बंद पडल्या आहेत. कारण त्यांना असं वाटलं की आपल्या बहिणीला अशी लाच दिल्यावर त्या बहिणी आपल्याला मदत करतील. पण माता भगिनींनो, आपण जाणतो सगळं. आता दिवाळी आहे, कुणी भाऊबीज देत असेल तर बिनधास्त घ्या, तो आपला हक्क आहे. पण मतदान मात्र आपल्या बहिणीलाच करणार आहात ह्याची ग्वाही द्या आणि घरोघर जाऊन सांगा की ही बहीण कामाची आहे आणि तिच्या मागे तिचा नवरा म्हणजे स्वार्थी नसणारा, निस्वार्थीपणे काम केलेला, गोरगरिबांना मदत केलेला, हजारो लोकांना नोकऱ्या लावलेल्या आणि कित्येक लोकांना पोटापाण्याला लावलेला, कित्येक लोकांचा आजारपण काढलेला तसा नवरा तिच्या पाठीशी आहे. मला खात्री आहे तुम्ही इतिहास घडवणार आहात. आत्तापर्यंत तुम्हाला महिला उमेदवार मिळाली नव्हती, पण ह्या महिलेने 5 वर्ष काम करून फक्त आमदारकीचीच उमेदवारी मिळाली नव्हती तर तिला खासदारकीची पण उमेदवारी मिळाली होती. ह्याची नोंद देशावर घेतल्या गेली होती आणि खासदारकीची उमेदवारी मिळाली होती. पण आमचे पतिराज म्हणाले, कुणीतरी म्हणते कशाला समोरासमोर लढायचं. अहो म्हणलं ते तिकडं नाही लढलं तर तिकडं पडणार आहे ना आपल्याच मुळावर येणार आहे. तसं आपल्याच मुळावर आलं. पण आता काय सांगणार, मुळावर येणाऱ्याला कळलं पाहिजे होतं. हो ना, सगळ्यांनाच माहिती आहे, तेच सांगते मी. आता माझी पहिलीच वेळ आहे निवडणूक लढवायची. मी एक गृहिणी आहे, मी मुंबईत राहिलेली आहे आणि कुठलीच निवडणूक लढवलेली नाही आहे. माझा हा पहिला हे आहे. पण मला माहिती आहे की तुम्ही इतिहास घडवणार आहात. आपण लोहा मार्केट कमिटी निवडणूक लढवली आणि ती एवढ्या प्रचंड मताने विजयी झाली, तसा विजय तुम्ही करून देणार आहात. त्याचबरोबर मागची आमदारकी सुद्धा
रेकॉर्ड ब्रेक मताने सगळ्याचे डिपॉझिट जप्त होऊन आपण निवडून आलो होतो, त्याही पेक्षा आता माता भगिनी प्रचार करून मला जास्त मताने निवडून देणार आहेत ह्याची मला खात्री आहे. मला तुमचा विश्वास आहे की मला जास्त सांगावं लागणार नाही आहे. ही 5 वर्षाची कामाची पावती आहे. बहिणींनो, मला सांगा, तुम्हाला दुःख सांगायला मी जवळची वाटेल की तुमचा भाऊ कालचा जवळचा वाटेल? हो, हा, बहीण जवळची वाटेल, कारण बहीण भावनिक असते, ती ऐकून घेते आणि खरोखर त्याचा विचार करते. भाऊ ऐकत ऐकत पुढे निघून जाते. तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे, हाय की नाही? हाय की नाही सांगा? हा, सगळ्याला. आणि हे उदाहरणच आहे की बाई, डोळ्यासमोर उदाहरण आहे की ज्या बहिणीने 40 वर्ष भाऊ पुढं जाण्यासाठी प्रयत्न केले, त्या भावाला हा भाऊ बैमान झाला, तर तुमचं काय खरं आहे तुम्ही लक्षात घ्या. ही तर सगळी भूल थाप आहे. या बहिणीने तुम्हाला माहिती आहे शेवटपर्यंत या भावाला मदत केली. पण आता एवढे माहीर आहेत बघा अफवा उठवण्यामध्ये. आता परवापासून एक मी फॉर्म भरणार हे निश्चित झालं की आधी निरोप, असं करा तसं करा, म्हणजे त्यांनी दिले की नाही मला माहीत नाही, पण चालू होते. पण त्याच्यात त्यांचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्याला बोलवायचं, अरे ते बहीण भाऊ एकच होतं आणि आपल्या साहेबाला मंत्रीपद देणार राहतं, बहीण उचलून घेणार आहे, माहीत आहे बहीण भावालाच मदत करते, उचलून घेणार आहे. पण ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ही बहीण आता कुठल्याही परिस्थितीत उचलून घेणार नाहीये. आणि तुम्हाला आपले शेका पक्षाचे प्रमुख जयंतभाई शब्द देतील. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की निवडून आल्यानंतर मंत्रीपद आपलंच आहे, त्याच्यामुळं कुणाला मंत्रीपद मिळणार आहे म्हणून आपण कुणाच्या मागे राहणार आहोत. बाजारात तुरी आणि भाटभाटणीला मारे, अरे इथून निवडून ये आधी आणि मग बघ तुझं मंत्रीपद, आणि मग तू समजावून सांग लोकांना. तर ह्या पद्धतीचं सांगणं जर कोणी हे केलं की बहीण उचलून घेणार आहे फॉर्म, आज आता मी हे सांगितलं, उद्या दुसरी ट्रिक वाचतील की बहीण कशी उचलून घेणार आहे, तिसरं काहीतरी सांगतील, चौथं काहीतरी सांगतील, पाचवं असं सांगतील की तिलाच वर मंत्रीपद देणार आहेत म्हणून ती उचलून घेणार आहे. पण असं काहीही होणार नाही. मी फॉर्म उचलून घेणार नाही. आपण ताकदीनिशी लढवणार आहोत. आपली एवढी ताकद आहे, एवढे कार्यकर्ते जमलेले आहेत. आणि हीच निवडणूक नाही तर निवडून आल्यानंतर जशी आपण मार्केट कमिटी निवडून आणली, तशा सगळ्याच म्हणजे जिल्हा परिषद असो नगरपालिका असो, त्याच ताकदीने आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे सांगते मी तुम्हाला, हम लढेंगे भी और जीतेंगे भी. महिलांनो, तुम्ही विश्वास ठेवा. मागच्या 5 वर्षात आपल्या बहिणीने काय केले. बंधूंनो, तुम्ही बघितलेलं आहे की सगळं काय केलं, हे खरं आहे का खोटं आहे. विकास केला म्हणून नुसत्या थापा मारलेल्या नाही आहेत, पेपरबाजी केलेली नाही आहे, बॅनरबाजी केलेली नाही आहे, तर त्या रस्त्यावरून तुम्ही जाता, ते गोडाऊन तुम्ही बघता, आणि सगळ्याच जे जे काय काय गोष्टी, पाणी पिण्याच्या योजना ज्या ज्या काय झाल्यात त्या सगळ्या तुम्ही बघता. निवडून आल्यानंतर महिलांचे प्रश्न सोडवणं, गोरगरिबांना न्याय देणं, पाणी, सिंचन, ह्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी झटेल हा शब्द आणि वचन तुम्हाला देते. भूलथापांना बळी पडू नका. आणि आपला निकाल. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं, कुणीही कुणाच्या धमक्यांना बळी पडू नका. कुणी जर धमकी देत असेल तर मी त्यांचा सांगते की मी पण गोविंदराव पाटील चिखलीकरांची लेक आहे. तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना केसाला धक्का लावून बघा किंवा धमकी देऊन बघा, मी पण तुमची काय आहे ते बघते, कारण मी पण गोविंदराव पाटलाची लेक आणि श्यामसुंदर शिंदे साहेबांची बायको आहे कमिशनर. त्याच्यामुळं तुम्ही कोणाला धमक्या देण्याच्या नादात पडू नका. काल एक आमचा कार्यकर्ता तिकडं गेला, आज म्हणे ताई मला दारू पाजून नेलं. अरे बाबा, असं कसं दारू पाजली तुला?
तू आता कोणाच्या दारूच्या नादाला लागू नको. हेच धंदे चालू राहणार आहे, दारू पाजून न्यायचे. आपल्याला विकास करायचा आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर रात्री बसू नका बरं का. हा, दिवसा बोला, कोणाला बोलायचंय ते. रात्री फार वाईट आहेत. आता तुम्ही सगळ्या जणी एवढ्या उन्हात आलात. जयंतभाई, माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही तेवढा लांबचा प्रवास करून आलात. खरं तर तुमच्या घरी म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये 4 फॉर्म भरायचे होते. त्याच्यात त्यांच्या सुनबाईचा पण फॉर्म होता. तरीही ह्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इथं आलात. मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं आणि एवढ्या उन्हात विराट असं रॅलीचं रूप दाखवलं. त्याच पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाणार आहात, सगळ्यांना समजावून सांगणार आहात, ठणकावून सांगणार आहात. आणि तुम्ही स्वतः आपल्या नातेवाईक, आपले घरचे प्रत्येक जण मतदानाला जाणार आहात. आणि आपल्या लाडक्या बहिणीला सगळ्यात जास्त मताने सगळ्यांचे डिपॉझिट जप्त करून, नाहीतर तुम्हाला माहिती आहे पुन्हा जर तेच भूत निवडून आलं तर काय होईल. राक्षसांचा जसा संहार झाला होता तसा होईल. एक लक्षात ठेवा, तुम्हाला परत पुढचे दिवस तसे बघायला मिळतील. कारण हे सांगितलेले तुम्ही आहात मला, की ताई तुम्ही आलं तेव्हापासून आम्हाला सावलीत बसल्यासारखं वाटतंय, आम्हाला शांत झोप येते, आमच्यात मारामारी नाही, भांडणं नाही, डोकं फोडणं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि प्रचंड मताने निवडून द्या, अशी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते. आणि बघा बाई, पूर्वज म्हणलेत, तुम्हाला माहित आहे, बाई लेकीला बैमान झाल्यावर याचं काही बरं होईना माय म्हणतात की नाही. आणि पहिलं पिढीला होता, आता घडीलाच झाले माय. आता आपल्या नांदेडच्या लोकांना दाखवून दिले की बापू बहिणीला बैमान झालास. आता इथल्या लोकांनी दाखवून द्यायचे. माझ्या आईवडिलांनी तर सांगून गेले त्याला शेवटच्या वर्षी, बापू आणि आशाबाईला श्यामसुंदर शिंदे साहेबांना बैमान होऊ नको बरं. आणि तसं जर झालं तर तुझं काही बरं होईना बघ. तर माझे आईवडील नक्कीच वरून बघत असतील. माझ्या आईवडिलांना पण मी नमन करते. आणि आई बाबा, खरंच तुम्ही बघा अशी मी तुम्हाला विनंती